नमस्कार, मी जोशना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला मग आज घेऊन आली आहे मस्त अशा नवनवीन साड्या. तर त्यातल्या पण आज ज्या मी दाखवणार आहे साड्या त्या पार्टी वेअर आहेत. जसं की आपल्याला कुठे पार्टीला वगैरे बर्थडे पार्टी असते किंवा कोणाचं रिसेप्शन्स वगैरे असतात त्या फंक्शनमध्ये घालून जाण्यासाठी किंवा विअरिंगसाठी आपल्याला पार्टीवेअर साड्या हव्या असतात. तशातूनच मी पार्टीवेअर साड्या घेऊन आलेली आहे. तर चला ना मग वेळ न घालवता आपण साड्या दाखवायला सुरुवात करूया. तर चला मग त्या आहेत ह्या दोन साड्या. त्यातली फर्स्ट म्हणजे ही साडी बघा तुम्ही. मी आता जस्टच ओपन करूनच केलेली आहे. साडीचा कलर बघितला ना तर मला स्पेशली खूप आवडला कलर. पर्पल कलर आहे ह्या साडीचा आणि या साडीवरती पूर्ण असं सिक्वेन्स दिलेला आहे. आणि साडीचा ब्लाउज म्हणाल तर हा एक ब्लाउज हा ना पार्टी वेअर टाइप मध्ये नाहीये, फक्त सिंपल असा ब्लाउज दिलेला आहे त्यांनी. हा आहे त्याचा ब्लाउज साडीचा, बघू शकता. सिल्क नाहीये, एक नॉर्मल जसा चंदेरी वगैरे असतो ना किंवा म्हणजे नॉर्मल असा साधा आहे ब्लाउज. मग याच्यावरती आपण डिफरंट असं घेऊ शकतो किंवा कॉन्ट्रास्टमध्ये तुम्ही यूज करू शकता किंवा वापरू शकता. जसं की मी कॉन्ट्रास्टमध्ये बाजूला ट्राय ऑन देणार आहे, त्यात मी कॉन्ट्रास्टमध्ये या साडीवरती वेअरिंग केलेलं आहे. तसं कॉन्ट्रास्ट करू शकता किंवा याच्यावरती स्पेशल तुम्ही स्वतः घेऊन म्हणजे सेम असा सिक्वेन्सवाला ब्लाउज घेऊन 3/4 किंवा फुल हँडवाला स्टिच करू शकता. खूप सुंदर असा दिसतो फुल हँडवाला पण मस्त असा. आणि आता ह्या साडीचा लुक दाखवायचा म्हटलं तर हा आहे ब्लाउज पीस. ही पूर्ण इथे जसं आपण टकिंगला जी साडी असते, आपण फर्स्ट टकिंगला जी साडी असते ती आहे. आणि नंतर हे बघा फर्स्ट टकिंग एवढं आहे आणि त्याच्यानंतर जी साडी आहे पूर्ण फर्स्ट टकिंग नंतर ही पूर्ण अशी सिक्वेन्स आहे. तुम्हाला जवळून बघू शकता सिक्वेन्स आहे ना व्यवस्थित थ्रेडवर्कने व्यवस्थित स्टिच केलेला आहे. असं नाही आहे की निघणारा नाही आहे. बघू शकता तुम्ही स्टिचिंग पण व्यवस्थित परफेक्ट आहे. आणि याला जे आहे ना अशी व्यवस्थित ना ह्याच्यावरती बारीक अशी ही जे म्हणतो ना पायपिंगची तशी बारीक अशी हे आहे, लेस आहे. बघू शकता ही लेस आहे आणि खूपच सुंदर अशी साडी आहे. आणि पार्टी वेअर तर खूप मस्त आहे साडी, हे बघू शकता. आणि हा आपला पल्लाचं पण पूर्ण जेवढा आता हा पल्लाच आहे आपला किंवा हा आपली हीच आहे पदर आहे हा. आणि हा आपला एवढा पदर हे बघा. परत इथून याला जी बारीक पायपिंगची लेस आहे ती नाहीये, पण साडी खूप सुंदर आहे. मला स्पेशली खूप आवडली आहे. हे बघू शकता. तुम्हाला ट्राय ऑन तर कळेलच, पण तरी सुद्धा व्यवस्थित अशी खूप सुंदर अशी साडी दिसते. कॉन्ट्रास्ट ब्लाउजवरती तर साडी एक नंबर दिसणार आहे. याचं फॅब्रिक जर म्हणाल, आता तुम्ही म्हणाल की पूर्ण वरचं वर्क सांगितलं, पण फॅब्रिक जर म्हणाल फॅब्रिक हे जॉर्जेट आहे. हे बघा वरती जे टकिंगला आहे ना ते कळतं तिथेच जॉर्जेट मटेरियल आहे. खूप सुंदर साडी आहे. तुम्हाला जर घ्यायची असेल ना साडी तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते आणि स्क्रीनशॉट पण देणार आहे प्राइस सकट. आणि प्राइस जे आहे तीच आहे, काही थोडंफार कमी जास्त होते तेवढं. आता सेकंड साडी आहे ती आहे ही ब्लॅक साडी. आणि आता याचा ब्लाउज सुद्धा सेम आहे. स्टार्टिंग ब्लाउज पासून करते तुम्हाला जेणेकरून कळतं. ब्लाउज पण सेम फॅब्रिक जसं पहिल्या साडीचं फॅब्रिक ब्लाउजचं आहे सेम फॅब्रिक आहे. आणि ब्लाउजला ही लेस आहे, जी लेस त्याला आहे तशी लेस आहे. आणि मटेरियल म्हणाल ना तर याचंही जॉर्जेटच मटेरियल आहे. हा याचंही जॉर्जेटच मटेरियल आहे. जॉर्जेटमध्ये पण थोडंसं सॉफ्ट जॉर्जेट वाटतंय, सेम आहे. म्हणजे जॉर्जेट म्हणजे त्या साडीचं एकदम परफेक्ट जॉर्जेट आहे. ह्या साडीचं जॉर्जेटच आहे पण थोडंसं सॉफ्ट वाटतंय जॉर्जेट.
म्हणजे जॉर्जेटमध्ये पण काही सगळ्या कडकच जॉर्जेट किंवा असं खरखरीत असतात ना, तशा नाही, तशातल्या ह्या दोन्ही पण नाही आहेत, फक्त ती थोडीशी हे आहे. आणि ही आहे ते जॉर्जेटमधून सॉफ्ट आहे. आता हा टकिंगचा भाग एवढा दिलेला आहे त्यांनी. ह्या साडीमध्ये खूपच थोडासा दिले टकिंग म्हणजे त्यात सिक्वेन्स दिला नाहीये. हे सिक्वेन्स इथून स्टार्ट होते. हे स्टार्ट पूर्ण खाली लेस दिलेली आहे. जशी हे कमरेला वरती आपण टक करतो तो भाग आहे. आणि नंतर तिथेच खाली जी किनार असते तिथे ही लेस आहे. लेस पण खूप सुंदर आहे, बघू शकता. हे बघा, लेस खूपच सुंदर आहे. ही लेस आहे आपली ह्या साडीला आणि छान लेस आहे. हे बघू शकता, पूर्ण साडी आहे ना तशीच आहे. आणि साडीचा पल्ला पण व्यवस्थित आहे. आणि ही लेस आहे साडीला. इथे हा पदर, आपला पदराला जी लेस असते ती. आणि सिक्वेन्स ना असे टिकली एक पण पडली नाही. जसं म्हणतात ना की एखाद्या सिक्वेन्सवाले अशा साड्या वगैरे असतात किंवा दुसऱ्या पण असतात, त्यात त्या अशा टिकल्या असतात, त्यात नाहीत ना की पूर्ण टिकल्या वगैरे पडतात. जसं ते ह्या ब्लाऊजला पण आहेत. ह्या साडीवरचाच ब्लाऊज आहे, तर ह्या साडीला ह्याला आहे, तर हे म्हणजे वॉश केल्यावरती वगैरे असं तसंच. पण ह्याला ना टिकल्या व्यवस्थित हे केलेल्या आहेत, चांगल्या स्टिच केलेल्या आहेत या साडीच्या. आपण टिकल्या जे सिक्वेन्स आहे ना हावाला, तो व्यवस्थित असं हे केलेलं आहे आणि कुठेही डॅमेज नाही आहे. व्यवस्थित चांगला पीस आलेला आहे, म्हणूनच मी दाखवते. चांगला पीस नसेल ना तर मी दाखवतच नाही साडी. खूपच सुंदर साडी आहे. ट्रायऑन तुम्हाला इथे दिसेलच ट्रायऑनमध्ये. आणि तुम्हाला स्क्रीनशॉट पण दाखवते. याची प्राइस वगैरे सर्व डिटेल दिले जातील आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंकसुद्धा दिली जाईल. आणि साडी ना खूप सुंदर आहे. ट्रायऑनमध्ये तुम्ही बघाच, मग त्याच्यावरून कळेल की कशी आहे. याच्यावरती ब्लॅक ब्लाऊज चालून जातो. हां, ब्लॅक ब्लाऊज होतो व्यवस्थित तसा, जसा की हा आहे तसाच होईल. ट्रायऑनमध्ये तुम्ही बघा. आणि खूप सुंदर साड्या आलेल्या होत्या. जर तुम्हाला साडी बाय करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. लिंकवर जाऊन फक्त क्लिक करायचं आहे. डायरेक्टली तुम्हाला मिशोचं जे पेज आहे किंवा ह्या साडीचं जे पेज आहे त्याच्यावरती डायरेक्टली त्या लिंक थ्रू जाते. तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, ती चेक करायची. तुम्हाला साडी बाय करायची तर करू शकता, पण नक्की चेकआउट करायला विसरू नका, कारण साडीच्या प्राइसच्या हिशोबाने साड्या खूप सुंदर आहेत. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. थँक्यू, धन्यवाद.